गट ब पूर्व परीक्षा 2024 विचारलेला हा पर्सेंटेजचा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. समीरने एकूण 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. म्हणजे क्वांटिटी आधी 100 करत असेल तर आता तो किती करतोय 125 करू शकला असता. बरोबर. पण कधी मग त्यावेळी असं जर व्हायचं असेल तर प्राइस कमी व्हायला लागेल. प्राइस होती उलटी. जर क्वांटिटी 100 ची 125 झाली तर प्राइस 125 ची किती होती 100. मग करा रिड्यूस करू. 25 5 600, 25 चोक 100. म्हणजे आधी 5 ला मिळत असेल तर आता कितीला मिळायला पाहिजे 4 ला. म्हणजे कितीनं कमी झालं 1 न. कोणाच्या भाषेत आपल्या भाषेत. त्यांच्या भाषेत किती रुपयाची सूट आहे किमतीमध्ये 3 ची. म्हणजे आपल्या 1 ला किती रुपये म्हणतायत ते 3 रुपये. मग 1 ला 3 रुपये म्हणत असतील तर 5 ला किती म्हणणार 5 त्रिक 15. बरोबर. 5 त्रिक 15 म्हणजे 15 रुपयाला गोष्ट होती आधी ती. आता एकूण किती रुपये खर्च केले 360 रुपये. आधीच्या सफरचंदाची किंमत 15 होती तर एकूण सुरुवातीला किती सफरचंद घेतले 15 दुनी 30 आणि 15 चोक 60. 24 सफरचंद सुरुवातीला त्याने खरेदी केले होते. एकदम सिंपल रेशोच्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केले. एक्स वाय वगैरे कशाची गरज लागत